जो वरची तस्वीर आहे ना, ह्या बोकडाची तस्वीर बनवलेली आहे. म्हणजे वरचा जो पुतळा बनवलाय तो हा ब्रीडर आहे. हा ब्रीडर आहे. शेती बेभरोशाची झाली. अच्छा. मग शेतीमध्ये काही एवढं प्रॉफिट उराणं मग ह्याच्यात आपण आज आपलं असं झालंय, शेती ही शेळी पालन. अच्छा. हे आपलं मेन बिझनेस. अच्छा. आणि दुय्यम दर्जा शेतीला दिला. ह्या शेळीचं जन्मता पिल्लू 5 किलोच्या जन्मत नाही, 5, 5.25, 5.5 किलो. म्हणजे जन्मता 5 किलोचं. तर माझ्याकडे 115 किलो वजनाचा बोकड आहे, तुम्हाला दाखवणार आहे पुढं. तर ह्याचे 150 किलो पर्यंत वेटचे बोकड होत. काय म्हणता? हो, 150 किलो वजन. नाही, आता तू काही लोक विरोधात जातील माझ्या, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. ते जाऊ दे. मला आपण मुलाखत घेण्याचा किंवा तुम्हाला मराठा समोर आणण्याचा एकच उद्देश, आपल्याला माहिती. शेतकऱ्याच्या लेकरांना याच्यामध्ये उतरत 5 ते 10च्या पुढे जाऊच नका नवीन तुम्ही. मग बाकीच्या टवाळखोरी करीत काही फिरतील ते, पण ह्याच्यामध्ये खोलात जाऊन हे जर केलं, तुम्हाला सर्व्हिस सुद्धा करायची गरज पडत नाही. ह्या व्यवसायामध्ये कसं आहे की मार्केटिंग करायला हँडल, तुम्ही कटिंग मार्केट करावं, तुम्हाला मला 2 महिने पिल्लू विकायचं नाही, मला मंदी आहे, तसं तुम्ही भाजीपाला काही केला ना तर आज तोडला की मार्केटमध्ये विकायचा आहे. तर तसं हे नाही, ह्याचं वजन वाढतच राहते आणि ह्याची मार्केट कमी नाहीच आहे. बघा ना, मटणाचे रेट 700-800 रुपयावर गेले. मागील तब्बल 20 ते 25 वर्षाचा पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करत असताना एक अनुभव बाबांना पाठीशी त्यांच्या, आणि मागच्या 5 वर्षापासून बीटल शेळीचं ते या ठिकाणी पालन करत आहे. आता इथं म्हणाल तुम्ही विशेष काय आहे, माझ्या बाजूला पाहत असाल तुम्ही की एक दुमजली घर त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे फक्त बीटल जातीच्या शेळी पालनामधून, आणि त्याची उतराई म्हणून स्वतःच्या घरावर तब्बल 50,000चा पुतळा त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आपण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या घरावर आतापर्यंत अनेक स्मारक, महापुरुषांचे स्मारक पाहिलेले आहेत, वेगवेगळे पुतळे पाहिलेले आहेत, परंतु त्यांनी अनोख्या पद्धतीने केलेला हा व्यवसाय. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे की आपण शेळी पालन करत असताना कुठल्या जातीची निवड करावं, महाराष्ट्रात तर वेगवेगळ्या जाती आहेत, गोट फार्म तयार करत असताना त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, खाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, आणि एकंदरीत त्यांचं आरोग्याचं नियोजन, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील. आणि एकंदरीत बिटलच का, महाराष्ट्रामध्ये इतर प्रजाती असताना आपण बिटल शेळीमध्येच काम का केलं पाहिजे, आणि त्याच्यामधून तुम्हाला उत्पादन किती प्रकारचं मिळतंय, अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. माझं नाव बाबासाहेब किसनराव कुकडे, राहणार म्हातारगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड. अच्छा, बरं. आता आपण वेगवेगळ्या प्रश्नाकरता येणारच आहोत. आता गोट फार्म मध्ये आहेत, परंतु आता आपण जसं वरती पाहिलं की जवळ खूप मोठा असा हुबेहूब बिटल जातीच्या ब्रीडरचा तुम्ही पुतळा तिथं उभा केलाय. बरोबर. तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी मला थोडक्यात समजून सांगा काय. ब्रीडरचा पुतळा उभारण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे की आपण ह्या व्यवसायामध्ये आल्यापासून एक 5 वर्षामध्ये प्रगती केली, आणि त्याची उत्तराई म्हणून कुठंतरी आपण माझा जो मेन ब्रीडर आहे त्याचे तस्वीर आपण घरावर बनवली. अच्छा, मग तो ब्रीडर इथंच आहे? ब्रीडर इथंच आहे आपला. कुठला ब्रीडर होता तो? आता त्याचा तुम्ही जो पुतळा उभा केलाय वरती आहे ना, ब्रीडर आहे, आपण पाहूया तो. त्याचं तुम्ही ते उभे चित्र रेखाटलं. अच्छा, आता हे जे घर पाहतोय आपण, दुमजली तुम्ही घर बांधलंय, हे कधी बांधलंय तुम्ही नेमकं? आता गेल्या वर्षी झालं पूर्ण. बरं. आता ही शेळी पालनाबद्दल जसं तुम्ही मला मगाशी बोलताना सांगितलं की 20 ते 25 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, आणि हा अनुभव आपल्याला महाराष्ट्रातील नवीन शेतकऱ्यांकडे घेऊन जायचं. तर मला सांगा सर, किती वर्षापासून बिटल शेळी पालन करताय, आणि याच्या अगोदर कुठलं शेळी पालन आपण करत होता? सुरुवातीला आपलं गावठी म्हणजे सोनावादीच होतं, आणि आपण ह्याचा आपल्याला कानोसा लागल्यामुळं आपण हे पंजाबचं ब्रीड आहे. पंजाबचं ब्रीड बरचसा महाराष्ट्रामध्ये इकडं प्रसार झाला त्याचा. अच्छा. आणि प्रसार झाल्यावर आपण हळूहळू आपल्याला बी बिटलमध्ये उतरायचं म्हणून आपण इथं जवळच कळंब तालुक्यातून एक आमचे मित्र आहेत पैलवान केशव लांडगे, त्यांच्या फार्मवरनं मी 5 शेळ्या आणल्या. अच्छा. आणि त्या शेळ्या आणल्यापासून होणारी पैदास वाढवीत गेलो मी. अच्छा. आणि त्या शेळ्यापासून झालेली ही आता होम ब्रीड आहे आपलं. हे होम ब्रीड आहे, होम ब्रीड आहे आपलं. आता जवळजवळ 12-13 महिन्याच्या ह्या पाटी. मग झालेल्या पाटी काही विक्री झाल्या, काही राहिले आपण सांभाळीत गेलो. अच्छा. मग ह्यातूनच आपण प्रगती करत पुढे. अच्छा, मग ते 5 वर्षाच्या अगोदर तुम्ही बिटल मध्ये आलात. हो. आणि हे घर मागच्या वर्षी बांधलं? मागच्या वर्षी. बरं, हे घर आता तुम्ही कुठल्या उत्पन्नातून बांधलं हे नेमकं? आता मी शेती करतो, शेळी पालन. आता शेळी पालन म्हणजे आपण किंवा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे सुरू केलं. पण शेती बेभरोशाची झाली. अच्छा.
मग शेतीमध्ये काही एवढं प्रॉफिट उराणं मग ह्याच्यात तर आपण आज आपलं असं झालंय, शेती ही शेळी पालन अच्छा हे आपलं मेन बिझनेस अच्छा आणि दुय्यम दर्जा शेतीला दिला वा आपण. म्हणजे सुरुवातीला तुम्ही शेळी पालन हा पूरक व्यवसाय पूरक म्हणून व्यवसाय तुम्ही म्हणून केला. शेतीला हो, आता मुख्य व्यवसाय मुख्य व्यवसाय झाला बरं. आणि आज दुय्यम दर्जा आपण शेतीला दिला. बरोबर. सर्वप्रथम सर आपण ती माहिती तर घेणारच आहोत, पण माझा एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही जसं सांगितलं की 20 ते 25 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्रातील तुम्हाला जातीची सर्व माहिती असणारच. हो आहे ना, बिटलमध्ये आता आला ही नवखी जाते हम्म. 5 म्हणजे नवखी म्हणजे पूर्वीपासून चालत आली आहे पण पण महाराष्ट्रात आता- प्रांतातले म्हणजे पंजाबचं, पाकिस्तान मधून पंजाब ते लगत असल्यामुळे तिकडचं ब्रीड आहे हे. अच्छा महाराष्ट्रातलं ब्रीड नाही पूर्वीचं, अच्छा पण आज महाराष्ट्रामध्ये खूप डेव्हलप झालंय. बरं आता काय बदल आहे नेमकं, म्हणजे बदल तुमच्याकडून ऐकण्याचं कारण एक आहे की आपण अनेक व्यापारी वर्गाकडून म्हणजे आता बिटलमध्ये जे व्यापार करतात लोक, पालन नाही व्यापार, कारण आता व्यापार करायला लागले दोस्त. बरोबर आणि शेळी बिटलमध्ये शेळी पालन हे तुमच्या इथं पाहतो, बरोबर आहे. कारण तुमच्याकडे मदर स्टॉक आहे पूर्णपणे, तुम्ही बाहेरून आणून हे विकत नाही, नाही बरोबर आहे ना, तुमच्याकडे मदर स्टॉक आहे. ब्रीडिंग वेगळी आणि ट्रेडिंग वेगळी. ब्रीडिंग वेगळी आणि ट्रेडिंग वेगळी. ट्रेडिंग वेगळी. अच्छा, तर मला मुख्य फरक समजावून घ्यायचा आहे की पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करत असताना महाराष्ट्रातील जाती आणि पंजाब प्रांतातील बिटल जात बरोबर. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे वेगळे पण कसं करता येईल, की काय फरक सांगता येईल दोन्ही मध्ये आपल्याला? फरक म्हणजे ही शेळी दूध वाढ खूप आहे, दूध वाढ आणि शरीर म्हणजे बॉडी स्ट्रक्चर खूप मोठं हिचं, आकाराने मोठे, ते आकाराने मोठी खूप, वजन वाढ त्या शेळीपेक्षा दुप्पट आहे हिची. अच्छा हा, म्हणजे आता हे 12 13 महिन्याच्या पाटीत माझ्या ह्या आजही काही भरवल्यात काही भरवल्या नाहीत. अच्छा, आता बघा ही जवळजवळ 10 महिन्याची 9.5-10 महिन्याची पाट आहे ही 10 महिन्याची हा. फक्त अजून भरविली नाही. आता 12 महिने 2 दात झाल्याशिवाय मी भरवितच नाही. अच्छा, बऱ्याचशा लोकांना माझं सजेशन देतो लोकांना मी, की बॉडीनं स्ट्रॉंग स्ट्रक्चर बनवायचंय तुम्हाला, पहिल्याच व्यातामध्ये हिचा अंतर द्यायचा, अच्छा गॅप द्यायचा. शेळी तशी 5.5 महिने झाली की पाठ हिटवर येते. बरोबर आहे. ती भरवली की बॉडी अशी बनत नाही. बॉडी बनवायची ती इथंच बनवायची तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे मुख्य फरक करताना आकाराने शेळी मोठी आहे, हो, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर साईज मोठी, साईज मोठी. अच्छा, दूध वाढ भरपूर आहे. अच्छा, आणि ह्या शेळीचं जन्मता पिल्लू 5 किलोच्याच जन्मत नाही, 5, 5.25, 5.5 किलो. वा, म्हणजे जन्मता 5 किलोचं. कारण लाईव्ह वेट मी लोकांना असं दाखवून दिले. आता एखादं आजही आता माझ्याकडे जवळजवळ 15-20-22 दिवसाची पिल्ल आहेत, काय आता 10-12 वाटलं पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हणजे जन्मताच याचं जे पिल्लू आहे ते 5 किलोचं आहे, एकदम स्ट्रॉंग जन्म, स्ट्रॉंग जन्म. आणि इतर जातीचं ते किती किलो पर्यंत? नाही, छोटा असतं, 2.25-2.5 किलो पर्यंत. अच्छा, आपले उस्मानाबादी आहे ना, शिळी बॉडीनं छोटी असती, त्याच्या जुळतिळ तिच्यात पण आहेत, पण पिल्लू छोटं जन्मत. अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, बिटल जातीमध्ये आणि इतर ज्या जाती त्याच्यामधला मुख्य फरक या ठिकाणी आपल्याला बाबांनी सांगितलेला आहे. तो कशा स्वरूपात आहे, तर बिटल जातीच्या ज्या शेळ्या आहेत आकाराने मोठ्या आहेत, वजन वाढ जास्त आहे म्हणजे वेट गेन जास्त आहे, आणि जन्मताच म्हणजे जे पिल्लू आहे ते 5 किलोचं आहे. ते तुम्हाला इतर कुठल्याही जातीमध्ये पाहायला मिळणार नाही. हा मुख्य फरक आपल्याला बिटलमध्ये त्यांनी सांगितलाय. आता त्यांचा का मान्य करायचा, तर तुम्हाला सांगतो एक आहे की महाराष्ट्रभरामध्ये बिटलमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, पण ते व्यापारी लोक आहेत. त्याचं कारण आहे पंजाबमधून खरेदी करतात आणि महाराष्ट्रात व्यापार करतात. हे एकमेव महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात की मदर स्टॉक म्हणजे ब्रीडिंग करतात इथं. त्यामुळे आपलं त्यांचं हे अनोखेपण आपण महाराष्ट्राच्या समोर आता घेऊन येत आहोत. मला एक सांगा, आता ही कानाची साईज बघतो आपण, ह्याच्या लांब लचक हे काय विशेष आहे? म्हणजे आता ते जातीचे गुणच आहेत नाही, त्या जातीचेच गुण आहेत. अच्छा, लांब कान, त्या जातीचे गुणच हे. कानाची लेंथ, नाकाचा पंच फेस, आणि बघा शिंगाची ठेवण कशी याची. अच्छा, बघा ही बोन साईज किती महिन्याची आता ही? हे 9.5-10 महिन्याची आहे. पाट आहे का ही? हो, पाटच आहे. अच्छा, आणखीन दात नाही लावलेला, नाही, छोट. हे बघा, इकडे कॅमेरा दाखवा. जे 12 महिने झाल्याच्या नंतर 2 दात पाडून 2 दात येतात. अच्छा, मोठे दात होतात. बर, ही असते याची खासियत. बर, आता इतर फक्त आपल्याला फरक समजावून घ्यायचा आहे. इतर जातीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यापासून आपण उत्पादन घेतो, उत्पन्न घेतो. याच्यामध्ये आपल्याला किती प्रकारचं उत्पन्न घेता येतं शेळीमध्ये? बिटलमध्ये आपण काय कशा पद्धतीत उत्पादन घेऊ शकतो? बिट्टलचं उत्पादन तुम्हाला दूध वाढ तर आहेच, ह्याचे नर पैदास करून नर मोठे मोठे जर तुम्ही सांभाळले ईद मार्केट साठी नंबर 1 आहे. अच्छा, म्हणजे याच्यातून मुख्य जे उत्पन्न मिळणार आपल्याला त्या नरातून मिळणार. हो, आता माझ्याकडे 115 किलो वजनाचा बोकड आहे, तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर ह्याचे 150-150 किलो पर्यंत वेटचे बोकड होत. काय म्हणता? हो, 150 किलो किलो वजन.
बापरे. महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर ते त्याचे ब्रीडर तयार आहेत तसे. माझ्याकडे प्रत्यक्ष दाखवणं 4 पिल्लं दिलेली शेळी आता आहे. आता 15 दिवस झाले 4 पिल्लं येतात. अच्छा. 3 मेल आहेत 1 फिमेल आहे. अच्छा, 3 मेल आणि 1 फिमेल. 1 फिमेल आहे. मग तुम्ही आता मेल झाले की विकणार? फिमेल ठेवणार? हा, फिमेल ठेवणार. फक्त बोकड फिमेल असे आलेल्या शेतकऱ्याला देतो ना मी. म्हणजे पण 3-3.5 महिने दूध पेत तुटल्याच्या नंतरच देतो. त्याच्यानंतर देतात? हो, तोपर्यंत आईला दूध असतं. ते दूध पिल्लाला मिळालं तर त्याची ग्रोथ फास्ट होते ना. बरं, संगोपन किती दिवस करतात? जसं तुम्ही सांगितलं की नराच्या विक्रीतून आपण या ठिकाणी आता उत्पन्न घेतोय, हो. तर ते नर किती दिवस ठेवतात किंवा संगोपन किती दिवस? 4 महिन्यापर्यंत आपण ठेवू शकतो. 4 महिन्याच्या पुढे शेतकऱ्याला देता येतं. दूध आईचं कमी झाल्याच्या नंतर मग देऊ शकतो. बरं, आता इथून विक्री शेतकऱ्यांनाच करता की व्यापाऱ्यांना? नाही, शेतकरीच. माझ्याकडे व्यापारी लाईनचं कोणी येतं नाही. शेतकरी आलं त्यालाच ब्रिडिंगसाठीच फक्त ब्रिडिंग आणि ब्रिडिंग. म्हणजे महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांना आता नवीन गोट फार्म तयार करायचे, तुम्ही त्यांना आता बिटल देता? 2-4 तुम्ही घेऊन जा, एक नर न्या आणि संगोपन करा आणि स्लो पद्धतीने चालावं लागतं शेतकऱ्यांना याच्यामध्ये. अच्छा. आता काही एकदम लोक जे आज उतरलेत लोक की 50+2, 100+4, 500+25. आता हे जे आहे पण हे गोंधळून जाणार कारभार आहे. त्याच्यामध्ये लोक सक्सेस होत नाहीत. आता तू काही लोक विरोधात जातील माझ्या, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. ते जाऊ दे. मला आपण मुलाखत घेण्याचा किंवा तुम्हाला महाराष्ट्र समोर आणण्याचा एकच उद्देश, आपल्याला माहिती. शेतकऱ्याच्या लेकरांना याच्यामध्ये उतरत 5 ते 10च्या पुढे जाऊच नका नवीन तुम्ही. वा, माझं सांगणं आहे त्यांना. म्हणजे सुरुवात तुम्ही 5 ते 10नच करा. तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल त्यांच्यापासून आणि त्यात तुम्हाला सूट करायला सोपं होते. अच्छा. तुम्ही 50 शेळ्या केल्या तर तुम्ही गोंधळून जाताल. एका वेळी जर तुमच्याकडे 15-20 शेळ्या वेल्या तर पिल्ल कसे पाजायचे हे सुद्धा त्यांना नॉलेज नसतं. बरोबर आहे. आणि कोणचं पिल्लू कोणचीला सोडू, ह्याच्यासाठी तुम्हाला आधी शिकायचं याच्यामध्ये. अच्छा. मग 10 शेळ्यापासून सुरू केलं पाहिजे. शिकणं, त्यांनी प्रशिक्षण, ट्रेनिंग, त्याचं वॅक्सिनेशन प्रॉपरचं. डिवरिंग, साधी डिवरिंग करत नाही तो, काही शेतकरी डिवरिंग करत नाहीत. काय डिवरिंग म्हणजे काय म्हणतात ते? काय ते सांगा महाराष्ट्रात, काय डिवरिंग? डिवरिंग म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला जंतनाशक द्यायचं म्हणजे द्यायचंच. अच्छा. वार्षिक 4 डिवरिंग असतात. तर ते प्रत्येक वेळाला वेगळं दिलं तर ते कंटेन्स पुन्हा 12 महिने तो आला नाही पाहिजे. बदल करून दिला पाहिजे. अच्छा. आणि जे पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये येणारे PPR असल, FMD असल, ET असल, ह्या लसी तुम्ही टप्प्याटप्प्याने करणंच आहे. बरं, आता या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण वगैरे देताय का? प्रशिक्षण द्यायला देऊ शकतो, पण आता कसं आहे, माझं शेती व्यवसाय, काही आलेल्या शेतकऱ्यांना माझं देता येतं तेवढं असंच देतो मी फ्रीमध्ये. स्टॉल लावून काही आणखी मी तुम्हाला प्रशिक्षण दिलं पण नाही. तर मुख्य फरक हाच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा काही इथं व्यापार किंवा काही त्यांचा उद्देशच नाहीये. महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी आज त्यांच्या गोट फार्मला त्यांनी भेट दिलेले आहेत आणि इथून चांगल्या प्रकारे माहिती घेऊन स्वतःचा गोट फार्म त्यांच्या गावामध्ये त्यांनी सुरू केला आहे, त्यांच्या शेतामध्ये सुरू केलेला आहे. त्यामुळं हा जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी व्यापारी तत्वाचा व्हिडिओ, बिलकुल नाही. आपला एकच उद्देश आहे की बिटल जात ही महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे, त्याचा व्यापार वाढला पाहिजे, या उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे शेतकरी हे का व्यापारी नाहीत. तुम्हाला जी माहिती सांगणारी ती अत्यंत इत्तमभूत, खोलवर आणि ऍक्च्युअल माहिती असणार आहे. याच्यामध्ये कुठेही फसवेगिरी किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्हाला मिसगाईड करणं असा बिलकुल उद्देश नाहीये. जसं त्यांनी आता सांगितलं की इतर जाती आणि बिटलमध्ये काय फरक आहे, उत्पन्न किती प्रकारे मिळतंय, याची सुरुवात करताना तुम्ही किती शेळ्यापासून सुरू केली पाहिजे, हा त्यांचा अनुभव आहे. ते म्हणजे कोणाचं ऐकून किंवा एखादा व्यापारी सांगतोय असं बिलकुल नाही. हा त्यांचा मागच्या 5 वर्षातला अनुभव आहे शेळी पालनामधला. तर मला एक सांगा सर, तुम्ही संगोपन करत असताना किंवा आता वाढ करत असताना, शेळ्याचं नियोजन करत असताना सुरुवात तर सांगितली, पण आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की आता तुमच्या पाठीमागे मी बघतोय शेड आहे, मोठ्या प्रमाणात केलंय, खाली विटा लावल्या आहेत. तर याची आता ही शेडची पायाभरणी कशी केली? आता ही शेड माझ्याकडे सुरुवातीला साधा होता, पण माझ्याकडे प्राणी वाढल्याच्या नंतर गोट्याचा विकास केला मी. कारण गोटा ही काळाची गरज आहे. त्यांना ऊन, वारा, थंडी, पाण्याची मॅनेजमेंट, चारा खाण्याची मॅनेजमेंट. आता हे शिळी हा प्राणी नीटसा बसत नाही. आता मी ही खाली वीट लावली पूर्ण. तेच मला विचारायचं, काय कारण वीट लावण्याचं? वीट लावण्याचं कारण म्हणजे ही विटापासून काय होतंय, तुम्हाला शिळी उकरून बसली, मग खड्डा पडतो आणि ते झाडाला याला साफसुथरी करायला आपल्याला अवघड जातं. अच्छा. आणि वीट लावण्याचं माग म्हणजे काय, याची लघवी जरी केली, ते लघवी केली तरी ती झिरपलं पाहिजे, खाली झिरपून जातं, शोषण करते. बरोबर. आणि झाड सोपं.
आता हे पाण्याचे स्टँड, हे बघा. पाणी त्यांना तिथं चारा खाल्ला इथं पाण्याला जवळच पाहिजे. हा. ज्यावेळी तिला पाणी प्यायचं, तिने येऊन पाणी प्यायला तिला पाणी मिळालंच पाहिजे. चारा खात खात थोडे पाणी वाटलं तिला तर पाणी इथं मिळतच तिला. ज्याच्यामध्ये तुम्ही टप केलाय, कंपल्सरी ठेवलंय. हे 15-20 लिटरचा टप आहे. हम्म. पाणी सतत भरलेलं राहतं. अच्छा, याला हाईटला तुम्ही घेण्याच्या मागचं काय कारण आहे तुमचं? म्हणजे हाईटला म्हणजे तिला त्याच्या लेवल प्रमाणे पाणी पिता तकलीफ नाही झाली हा, तकलीफ. खालची घाण जमिनीवर ठेवलं तर मग हिंडता फिरता त्याची विष्ठा लेंडी पडती. अच्छा, मानेच्या लेवलने. मानेच्याच लेवल प्रमाणे. वा, छान, हे नियोजन मस्त केलं. हा, हा. आता भविष्यात तुम्ही मला जर सांगितलं तुम्ही मगाशी वरून पाणी तुम्ही डायरेक्ट. चालू आहे ते घराचं काम चालू आहे. त्याला ऑटोमॅटिक सिस्टीम नळ राबवणार आहे. अच्छा, म्हणजे डायरेक्ट पाणी पाणी बाहेरून आणायचंच नाही, जागेवरच पाणी. अच्छा, ते काम चालू आहे. ते कामामुळे हे काम पाठीमागे राहील. बरोबर आहे. म्हणजे शेडचं नियोजन करत असताना खाली पृष्ठभागावरती विटा टाकल्यात तुम्ही, जेणेकरून त्यांचं मूत्र खाली झिरपलं पाहिजे. पाण्याचं नियोजन उत्तम केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इकडे जर पाहिलं आपण तर आता ह्या गव्हाणी बद्दल मला काय सांगता येईल तुम्हाला? आता ही गव्हाण यांचं मेन सूत्र आहे. आता खाद्य खायला ह्याच्यामध्ये त्यांना. अच्छा, त्यांनी आतून राहायचं, टाकलेला चारा पूर्ण बाहेरचे डोकं घालून खाता येतं त्यांना. पिलांसाठी थोडं छोटी हाईट. अच्छा, हे खाली हाईट खाली घेतली हाईट. हे मोठ्या शेळ्यांसाठी हाईट वरती, कारण त्यांच्या मानाच्या लेवल प्रमाणात. तुम्ही कसं मग पाण्याचं म्हणले, बरोबर आहे, तशा पद्धतीने त्याला त्रास कुठलाच नाही झाला पाहिजे. लेवल मध्ये खाद्य खाता यावं त्या हिशोबाने तुम्ही त्या हिशोबानं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आतमध्ये गोठ्यात बघितलं तर गव्हाणी कुठे नाही, तर मधल्या ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाण दिसतात, तर ते काय कारण आहे त्याचं? मग घाण होत नाही ना. मध्ये जे ठेवलं तर ते फक्त डोकंच घालून खाता येतं. अच्छा, म्हणजे आता हे आतमधून इथं घालून खाणार. बस, एवढा हा विषय. हा विषय. टाकलेला चारा खुराक जे आहे घाण होत नाही. पुरेपूर त्यांना दिलेला चारा त्यांना मिळतो. मेन ब्रीडर वरची तस्वीर आहे ना, ह्या बोकडाची तस्वीर बनवलेली आहे. म्हणजे वरचा जो पुतळा बनवलाय तो हा ब्रीडर आहे. हा ब्रीडर आहे. अच्छा, किती वर्षाचा जात आहे हा? 2 वर्षाचा आहे. 2 वर्ष. हो, 2 वर्षात तो एवढा हाईटला झाला. हो. बरं, आता किती वर्षापर्यंत आणि काम करू शकतो? हे 2 वर्ष 3 वर्ष आणखी काम करतो अजून, म्हणजे 5 वर्ष आहे ते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात, मगाशी आपण घरावरती जो ब्रीडर पाहिला तो हाच आहे. याचं चित्र अगदी हुबेहूब घराच्या वरती रेखाटलेलं आहे सरांनी. सर, मला एक सांगा, जसं तुम्ही आता गव्हाणी बद्दल सांगत होतात, तर एकंदरीत चाऱ्याचा जर विचार केला तर किती प्रकारचा आपण त्यात खाद्य तुम्ही यांना देतात? त्यांना भरपूर 4, 5, 6 प्रकारचा चारा माझ्याकडे. मेथी घास आहे, दसरथ घास आहे, कडवळ टाकतो, सुबाबोळी 1 एकर केलेली. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये भुसकट सगळे, चना, तूर, सोयाबीन, भुईमुगाचे वेल अवेलेबल, सगळा गोडाऊन मी भरून ठेवलेले. सगळं भरून कोरडे. वर्षभराचं नियोजन ठेवावंच लागतं. ते एक खनिज द्रव्य असतात ना, त्याच प्रकारचं एक सेंदव मीठ आहे. हे जवळजवळ 30-32 किलोचा खडा होता. खूप छोटं राहिले हे, चाटून चाटणच आहे ती. काय होते त्याचे बरेचसे काही खनिज द्रव्य मिळतात त्यांना पोटामध्ये. मग ते त्यांना आवश्यकता वाटली हे खड्डे करतात असे. अच्छा, खूप मोठं होतं ते. खूप मोठं होतं. एवढं मोठं लावलं होतं ते. वर्ष झाले ते कमी करत करत एवढं आणलंय त्यांनी. एवढं केलं. प्रत्येकामध्ये एक आहे चाटण, हे कॅल्शियमच्या विटा, खनिज द्रव्य, मिनरल मिक्सचर असतं, त्याच्यामध्ये काही खनिज द्रव्य येतं. 5-6 प्रकारचे खनिज द्रव्य त्याच्यामध्ये. आता हे सेक्शन कुठले? हे सेक्शन म्हणजे नवजात पिलांचं. जन्मलेले पिल्ला असतात ना, आपण एक 6 दिवस 7 दिवस झाकून ठेवायचे. आणि थोडे जास्त काळ झाकून ठेवायला जमत नाही. झाकून जर ठेवले तर सारखे बसून राहतात. आणि त्यांची शरीराची हालचाल पण झाली पाहिजे. हालचाल होण्यासाठी हा मचान पद्धतीचा पिंजरा बनवलेला, 8x8चा पिंजरा बनवलेला आपण. हाईटला म्हणजे कारण काय की खाली शेळ्या राहतात, जागा गुंतवणूक होत नाही. मग आपण हे खाली जमिनीवर घेऊ शकता कोणी. पण आपण काय केलंय की हे डबल खाली त्यांच्या माया ज्या आहेत खाली राहतात. पिल्ले पाजायला इथंच आपल्याला सोपं होतं. खाली घ्यायचे, पाजण्यापुरत्या शेळ्या जिथे तिची जागा फिक्स आहे, बांधल्या, सोडायचे, माईला पाजायची. पाजणं झालं की एक 10-5 मिनिटांमध्ये त्यांना वर उचलून टाकायचं. कारण ते कारण फिरायला त्यांना व्यायाम आहे, मध्ये शरीराची हालचाल होते. आणि यांना जमिनीवर म्हणलं की माती खातात. माती खाल्लं की पिल्लू पोटफुगीचा त्रास होऊन पिल्ल दागवण्याचं प्रमाण तिथंच. आरोग्याची काळजी सुरुवातीपासूनच. महाराष्ट्रभरामध्ये उद्योगाच्या शोधामध्ये फिरत असताना आपण अनेक तरुणांना हाताला काम मिळेल हा आमचा प्रमुख उद्देश असतो.
शेळी पालनामधून अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरुवात केली पाहिजे, हाही त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. मला एक सांगेल की महाराष्ट्रातील आता जी तरुण पिढी आहे कुठेतरी बेरोजगार आहे, बाहेर जॉब मिळत नाही मार्केटमध्ये, त्या अनुषंगाने त्यांनी शेळी पालन केलं पाहिजे का? तर महाराष्ट्रात तरुण पिढीने काय केलं पाहिजे? करायला पाहिजे हो, पण तरुण पिढी खुला व्यवसाय कुठे आहे का? मुंबई पुणेकडे पळायले, त्यांचा ओघ तिकडे आहे. पण ह्याच्यामध्ये यायला कुणाला नको वाटले, श्रम नको वाटते. मग बाकीच्या टवाळखोरी करीत काही फिरतील ते, पण ह्याच्यामध्ये खोलात जाऊन हे जर केलं तुम्हाला सर्व्हिस सुद्धा करायची गरज पडत नाही. तुम्हाला शेतकरी आई वडिलाची 4 एकर 2 एकर प्रॉपर्टी जमीन असेल ना, तुम्हाला 1 एकर जमीन असेल तर 35-40 शेळ्या आराम जगतात त्याच्यामध्ये. आणि 1 एकर क्षेत्रामध्ये उत्पन्न निघणार नाही सहज, म्हणजे उत्पन्नाच्या पाठीमागे लागायचंच नाही, गवत काडी खाऊन करू द्या हे. हा, आणि तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये कसं आहे की मार्केटिंग करायला हँडल, तुम्ही कटिंग मार्केट करावं. मला 2 महिने पिल्लू विकायचं नाही, ह्याला मला मंदी आहे, तसं तुम्ही भाजीपाला काही केला ना तर आज तोडला की मार्केटमध्ये विकायचा आहे. तर तसं हे नाही, ह्याचं वजन वाढतच राहते. हा, खराबी नाही, नुकसान होणारी नाही, आणि ह्याची मार्केट कमी नाहीच आहे. आता बघा ना, मटणाचे रेट 700-800 रुपयावर गेले. हा, मग ह्याला विषयच नाही ना. मग ह्याच्याकडं तुम्हाला खोलात जाऊन स्वतःला झोकून द्यावा लागेल तर व्यवसाय होणार आहे तरुण पिढीला. पण तरुण पिढीने ह्याच्याकडे यायला पाहिजे, ह्याची गुढी तुम्ही घ्यायला पाहिजे, तर व्यवसाय होतो, व्यवसाय होत नाही. महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या शेळी पालनाला म्हणा किंवा गोट फार्मला भेट देत असताना एक वेगळा अनुभव आपल्या पाठीशी आला, आणि मागील 20 ते 25 वर्षाचा अनुभवाची शिदोरी आम्ही तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे अशा प्रकारचे शेतीला पूरक असणारे व्यवसाय करा, स्वावलंबी व्हा. नोकरीच्या पाठीमागे पडण्यापेक्षा आपल्याकडे 1 एकर शेती जरी असेल, त्यांनी जसं सांगितलं 1 एकर जरी शेती तुमच्याकडे होतं तरीही तुम्ही शेळी पालन करू शकता. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत, परंतु तुम्हाला आर्थिक नफा कुठे मिळेल, उत्पादन कुठे मिळेल, त्या अनुषंगाने तुम्ही बिटलमध्ये या. आणि बिटलची माहिती तुम्हाला हवी तर आपला कुकडे गोट फार्म आहे ना मात्रगाव मध्ये, या आणि एकदा भेट द्या आणि आपल्या गावात आपल्या शेतात शेळी पालन सुरू करा. थांबूयात मित्रांनो.